बघा, नाशिकहून नागपूरला जाणाऱ्या 2 गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या. पहिली ताशी 54 वेगाने 9 वाजता तर दुसरी ताशी 72 वेगाने सकाळी 10:40 सुटली. तर त्या गाड्या किती वाजता एकमेकीस भेटतील असा प्रश्न. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. हिताची गोष्ट एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवे, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज उरणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो. तुम्ही माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य सराव म्हणून अभ्यासता येतील. गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध शंका कुशंका बिनधास्तपणे विचारता येतील. हा प्रश्न कसा सोडवायचा सर? नाशिकहून नागपूरला जाणाऱ्या 2 गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या. पहिली ताशी 54 वेगाने 9 वाजता तर दुसरी ताशी 72 वेगाने सकाळी 10:40 सुटली. त्या गाड्या किती वाजता एकमेकीस भेटतील असा प्रश्न. पहिली 9 वाजता सुटली लेकरांना आणि दुसरी 10:40 सुटली. म्हणजे सुटण्याच्या वेळेतील फरक. त्या गाड्या सुटण्याच्या वेळेतील फरक. सुटण्याच्या वेळेतील फरक काय बाबा? तर 10:40 ही दुसरी गाडी सुटली. त्याच ठिकाणाहून मात्र सकाळी 10:40 सुटली. पहिली गाडी लेकरांनो 9 वाजता सुटली. लेकरांनो 9 वाजता. मग आता हे 9चा हा वेळ, ही पहिली गाडी 9 वाजता सुटली. ही वजाबाकी जर केली तर 1 तास 40 मिनिटे. 1 तास 40 मिनिटे हा सुटण्याच्या वेळेतील फरक आम्हाला सापडतो. आता हा जो फरक सापडला 1 तास 40 मिनिटे, याचं संपूर्ण तासामध्ये रूपांतरण 1 तास आणि 40 मिनिटे म्हणजे किती तास बाबा? त्यासाठी तासाभरातील 60 मिनिटं छेदस्थानी घ्यावे लागतात. आता 20 दोन्ही 40, 20 3 60 म्हणजे 1 + 2/3 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक सापडला. याचं अंशाधिक रूपांतरण करा. करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणायचा असते. अधिक असेल तर अंश मिळवायचा असतो, वजा असेल अंश वजा करायचा असतो. छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडायचा असतो. म्हणजे 3 1 3 आणि 3 2 5/3 तास हा आहे वेळेतील फरक. आहे लेकरांनो वेळेतील फरक. आता एक प्रश्न असा मनाशी करा की जी पहिली गाडी 54 किलोमीटर प्रति तास वेगानं धावत आहे आणि जी 9 वाजता सुटली, या गाडीनं दुसरी गाडी जी की 10:40 सुटली, जिचा वेग 72 किलोमीटर प्रति तास आहे, ही दुसरी गाडी सुटेपर्यंत या पहिल्या गाडीनं इतक्या वेळेमध्ये किती अंतर कापलं बाबा? वेळेच्या फरकामध्ये पहिल्या गाडीनं कापलेलं अंतर, कापलेलं अंतर किती, हा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे. पहिल्या गाडीचा वेग 54 आहे आणि फरकाची वेळ आहे 5/3. आता 3 18 54 म्हणजे 18 गुणिला 5 18 पंच 90 किलोमीटर एवढा अंतर कापलं बाबा. ओके, हे कळालं. पुढे चला, प्रश्न सापेक्ष वेगाचा. आता हे सापेक्ष वेग म्हणजे काय? हे नवभूत. सापेक्ष वेग म्हणजे ओव्हरटेकिंग व्हेलॉसिटी. एखादी गाडी समोर स्पीडनं धावत आहे आणि मागचीचा स्पीड तिच्याही पेक्षा जास्त असेल तर ही मागची गाडी तिला काय करते? ओव्हरटेक करते. या ओव्हरटेकिंग स्पीडला सापेक्ष वेग असं म्हणतात. मग आता या मागावून सुटलेल्या गाडीचा वेग आहे लेकरांनो 72 आणि पहिली जी गाडी सुटली, अगोदर सुटलेली गाडी,
हिचा वेग आहे 54. मग ही वजाबाकी किती इथं? 54 आणि 18, याचा अर्थ 18 किलोमीटर प्रति तास हा आहे सापेक्ष वेग. पहिल्या गाडीनं फरकाच्या वेळेमध्ये कापलेलं अंतर 90 किलोमीटर आणि या दोन गाड्यामधील सापेक्ष वेग 18. इथं 90 हे अंतर आहे किलोमीटर मध्ये आणि 18 हा किलोमीटर प्रति तास सापेक्ष वेग आहे. मित्रांनो, अशी जेव्हा आम्ही मांडणी केली तेव्हा हा भाग जातो 5 न, म्हणजे त्यांच्या भेटीची वेळ, ही त्यांच्या भेटीची वेळ सापडते आम्हाला की त्या गाड्या 5 तासांनी भेटणार. मग एक्झॅक्ट कधी भेटणार बाबा? त्या गाड्यांची भेट किती वाजता एकमेकीस त्या गाड्या भेटतील? तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं. त्या गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील? त्यांची भेट कधी होणार? तर दुसरी मागाहून जी गाडी सुटलेली लेकरांनो, ही गाडी पहिल्या गाडीला ओव्हरटेक करणार. लक्षात घ्या. मग मागाहून सुटल्या गाडीची वेळ आहे 10:40. मग या 10:40ला इथं मांडा. पुढे चला आणि भेटीसाठी लागणारा अवधी 5 तास. तासाच्या रकान्यामध्ये हे 5 तास मांडा. याची बेरीज करा. 10 आणि 5 15 आणि हे 40. 15:40 24 तासी घड्याळातील 15:40 म्हणजेच दुपारी 3:40 त्या भेटतील. त्या गाड्या परस्परांना भेटतील. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर 3:40. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. हिताची गोष्ट तुमच्या एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज उरणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो आणि थांबतो. अंतर, वेळ, वेग, रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.